तर पुढचा जो भाग आहे तो दिनचर्येच्या संबंधाने जो आहे तो खूप सांगणं गरजेचं आहे. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्तिरक्षार्थम आयुष्या असं म्हटलं की फक्त पहाटे उठल्यानंतर सुद्धा आयुष्याचं वर्धन होतं आणि स्वास्थ्य हे लाभतं असं सांगितलेलं आहे. ह्याचा अर्थ असा नाही आहे पहाटे उठायचं 3:30 वाजता 4:30पर्यंत जागलं आणि पुन्हा झोपून गेलेले आहेत असं नाही आहे. तर ते जागं झालं की जागच राहायला पाहिजे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सने आणि इतर शरीरातल्या गोष्टींच्यामुळं मळ जो आहे आणि मूत्र जो आहे तो व्यवस्थित बाहेर पडायला लागतो. आणि मळ एकदा बाहेर व्यवस्थितरित्या पडला की नंतर जी प्रतिलोम गती अपानाची आहे त्यांनी अग्नीचं संरक्षण हे उत्तम पद्धतीने होतं आणि भुकेची भावना ही चांगली लागते. आणि ती एकदा झाली की संपूर्ण स्वास्थ्य जे आहे मनाचं आणि शरीराचं हे चांगलं राहत असतं. तर हे होत असताना दंतधावन हा एक प्रकार त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पोटाच्या आजारासाठी वापरायला सांगितलेला आहे. दाताची ट्रीटमेंट करत असताना बऱ्याच वेळेला कृमीदंत नष्ट करत असताना आपल्याला आवेची औषध द्यायला लागतात. कारण ते अमिबा जे असतात ते पोटामध्ये सगळीकडे इतके वाढलेले असतात. जे व्यंजक हेतू म्हणून आपण बघतो कृमी, ज्याला पॅथोजन्स असा हल्लीच्या शास्त्रामध्ये म्हटलं जातं, ते मुखापर्यंत आलेले असतात आणि फिकोरोलिटने त्याचं इन्फेक्शन सगळीकडे होतं हे आपण ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं. तर आपली लाळ आपण स्वतः 1 मिनिटाला 40 ml एवढी सॉलो करत असतो. म्हणजे पोटामध्ये किती घाण आपण आपलीच ढकलू शकत असतो पहा. तर दंतधावन जे सांगितलेलं आहे अर्क निग्रोध खनिज करंज कपकुवाधिकम हे जे सांगितलेलं आहे हे जर उत्तम पद्धतीने झालं तर पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. तर कशाने दात घासतोस आणि कसे घासतोस आणि किती वेळा घासतोस हे दिनचर्येतलं प्रकरण जे आहे ते पोटाच्या बाबतीत खूप महत्त्वाचं आहे. हे होत असतानाच त्याच्यामध्ये असा एक महत्त्वाचा भाग आहे की भूक लागल्याशिवाय जेवू नये आणि भूक लागल्यानंतर अन्न जे आहे ते प्यावं आणि पाणी जे आहे ते खावं किंवा द्रव पदार्थ खाल्ले जावेत असं म्हटलं जातं. तर ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे कारण तोंडामध्ये अन्नाचं पचन होणं ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. अंजनाच्या बाबतीतला विचार जो आहे तो पोटाच्या आजारासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर त्याचा काय एवढा परिणाम येणार आहे, डोळे चांगले राहणं एवढंच फक्त त्याच्यामध्ये आहे का, तर असं नाही आहे. त्याच्यामध्ये वेगळा विचार आहे. आपले डोळे हे मज्जेचे आहेत आणि मज्जा जी आहे ती गृहिणीच्या ठिकाणी पित्तद्राकलीच्या ठिकाणी आहे. तुम्ही साधा एक प्रयोग करून बघा. ज्यांना गुदमार्गामध्ये अर्श आहेत, कफज अर्श आहेत, अशा लोकांना अपामार्गाचा क्षार तयार करायचा आणि लोण्यामध्ये घालून त्याचं अंजन करायचं तर वाया यकृत त्यांच्या गुदमार्गातले अर्श कमी होतात. इतकं अंजनाचं महत्त्व जे आहे ते दिनचर्येमध्ये आहे. असं जर असेल तर ते अंजन हा दिनचर्येचा एक भाग म्हणून आपण सोडून द्यायचं आहे का? कारण असं आहे की सूत्रस्थानातल्या ज्या गोष्टी आहेत त्या इलॅबोरेट करून पुढं सांगितल्या गेलेल्या आहेत. असं जर असेल तर प्रत्येक व्यक्ती ही दिनचर्या कशी बसेल, ऋतुचर्येत कशी बसेल हे बघणं गरजेचं आहे. एस्पेशली पोटाच्या आजाराच्या बाबतीत हे खूप महत्त्वाचं आहे. असाच भाग जो आहे तो नस्याचा सुद्धा आहे. नाकामध्ये टाकलेलं औषध जे आहे ते नासाही शीर्षोद्वारम असं आपण म्हणतो. पण ऊर्ध्वमूलम अदक कायम या न्यायाने आपलं शिर हे काय आहे, आपलं संपूर्ण शरीराचं मूळ आहे आणि तिथं जर काही औषधं दिली गेली तर त्याचा सर्वंकष परिणाम हा संपूर्ण शरीरावरती येणार आहे आणि म्हणून तो पोटावरती सुद्धा येणार आहे. नाकामध्ये टाकलेलं जे औषध आहे त्याचं झरझरासी इथिमॉइड बोनमधनं आतमध्ये काय ॲब्सॉर्प्शन व्हायचं असेल ते होऊ दे. परंतु हे होत असताना मनामध्ये असा एक विचार यायला पाहिजे की नाकातला मळ जो आहे, सिंघाणक ज्याला आपण म्हणतो किंवा मराठी ज्याला आपण शेंबूड म्हणतो, तर तो मांसाचा मळ म्हणून आपण बघत असतो. तर नाकात टाकलेल्या औषधाचा निःसंशय चांगला परिणाम बांध्यभौतिक अग्नीवरती आपण करून घेऊ शकत असतो आणि त्याच्यासाठी औषध काय द्यायचे हा जो प्रश्न येत असतो तो त्यातनं मिटू शकतो. दुसरी एक लक्षात आलेली ही नस्याच्या बाबतीतली जी घटना आहे, पोटाच्या बाबतीत आहे आणि इतर आजारांच्या बाबतीत म्हणून शेअर करतो की समजा एखाद्या व्यक्तीला त्वचाविकारा काही आहेत तर त्वचाविकाराचं औषध वापरत असताना ग्रंथामध्ये अशी बरीच सूत्रं आहेत की ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे औषध पान नावन बस्तीबी असं वापरा. म्हणजे एकच औषध असतं आणि ते सगळीकडे वापरलेलं असतं. तर असं करत असताना नस्याला तो यांनी पंचकर्मामध्ये धरलेलं आहे आणि इतर गोष्टींना धरलेलं नाही आहे. कर्णपूर्णाला धरले नाही आहे, गंडूशाला धरले नाही आहे. ही गोष्ट अशी का म्हणून काही प्रयोग करायचे ठरवले आणि मग महामंजिष्ठ काढा जर पोटाचा आपण त्वचारोगासाठी देत असू तर महामंजिष्ठ काढाचं प्रधमन नसे किंवा काढ्याचं नसे किंवा तेलाचं नसे नाकात टाकायला द्यायचं. तर मेंदूला अशी जाणीव करून दिली जाऊ शकते की आता पोटात येणारं जे औषध आहे ते त्वचेच्या आजारासाठी चांगल्या पद्धतीने वापर, ज्याला आपण संज्ञा स्थापना असं म्हणतो. दोषदुष्य समूर्छना जनितो व्याधी ह्याच्यातला समूर्छना हा जो शब्द आहे तो एक गती दुसऱ्या गतीला धडकली आणि तिसरी गती तयार झाली अशा पद्धतीत आहे आणि काम हायपर किंवा हायपो होणं अशा पद्धतीत आहे. तर मेंदूला ही जाणीव उत्पन्न होते आणि जी गोष्ट 42 दिवसात घडणार आहे ती 10 दिवसातच घडायला लागते असा अनुभव येतो. तर हे प्रत्येक आजाराच्या बाबतीत तुम्ही करून बघा. पोटाच्या आजाराच्या बाबतीत हा प्रश्न बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतो आणि त्या पद्धतीने तो सोडवता येतो.
दुसरा भाग आहे तो गंडूशाच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. गंडूश कशासाठी करायचं? पोटाच्या आजारासाठी गंडूश करत असताना गुदमार्गामधनं आपण जसा बस्ती देतो तसं मुखकुहरातला बस्ती म्हणजे गंडूश आहे. आणि मुखामध्ये धरलेलं तेल, मग ते तिळाचं तेल जरी असलं ना तरी आपल्या शरीरामध्ये जिथं जिथं म्हणून कुठं व्यास हे लक्षण आलेलं आहे ते घालवण्यासाठी ते उपयोगी पडतं. म्हणजे कार्डिओमेगेले असू दे, हृदयाचा व्यास झालेला असू दे, रक्तवाहिन्या पायामधल्या आहेत, व्हेरिकोज व्हेन्स, तर लक्षण कुठं दिसतंय पायामध्ये, औषध कुठं वापरलं जातं आहे मुखामध्ये. आणि ट्युनिका मीडिया म्हणून मधला जो लेअर आहे जो स्टर्डी असतो किंवा अस्थि जातो त्या रक्तवाहिन्याचा आपण म्हणू शकतो, तो त्यांनी चांगल्या पद्धतीचा तयार होतो. आणि फक्त गंडूश धारण तिळाच्या तेलाने केल्यामुळं सुद्धा व्हेरिकोज व्हेन्स कमी यायला लागतात. इतर औषधं जर आपण वापरू शकतो हे तर आहेच. तर हा गंडूशाचा विचारसुद्धा आपल्याला पोटासाठी आणि पोटाच्या आजारासाठी असाच राबवता येत असतो आणि तो राबवणं खूप गरजेचं आहे. याच्याबरोबरीनं आणखी ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पादाभिंग हे खूप महत्त्वाचं आहे. एस्पेशली लहान मुलांच्या बाबतीत असं होतं की बरीच लहान मुलं ही जेवत नाहीत असं आईवडिलांची तक्रार असते. तर आईचं अति उतू जाणारं प्रेम हे त्याचं बऱ्याच वेळा कारण असतं. कारण खूप ते लहान मुलं असतं, कफाचं वय असतं, दूध दिलं जातं, त्या दुधामध्ये वेगवेगळे पदार्थ जे ते टाकले जातात चिकट गोड असे, आणि त्या मुलाला भूक लागत नाही, अग्निमांद्य उत्पन्न होतं. ते पुढं मूल पळते आणि मागणं आई पळते असं एकंदरीत स्वरूप असतं. तर ह्या वेळेला पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे, ऑन डिमांड त्या मुलाला खाणं पिणं जे आहे ते द्यायला पाहिजे. त्याच्या पोटातले कृमी, त्याचं अग्निमांद्य, त्याचं आजीर्ण हे नष्ट होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, त्याची भूक जी आहे ती तेवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी फक्त तिळाच्या तेलाचा अभ्यंग जे आहे पादाभ्यंग हे जर केलं गेलं तर उत्कृष्ट उपयोग होतो आणि त्या मुलांना भुका लागायला लागतात. आणि जेवण मगाशी सांगितलं तसं त्याच्या वृत्तीनुसार आणि त्याच्या भुकेनुसार देणं हे गरजेचं असतं. तर पाया हे तेजाचे आहेत आणि तेजाला जेव्हा तेल लागतं तेव्हा अग्नी संदुक्षित होतं असं म्हटलं जातं. पार्श्वनिदाह जो विशेषिकेत केला जातो तो त्याच अर्थाने महत्त्वाचा आहे. आणि मग अग्नीचं संदुक्षण झालं की लहान मुलांचे आजार जे पोटाचे आहेत ते मिटू शकतात, भूक लागायला लागते. बुद्धितत्व जे आहे ते सुद्धा तेजतत्व म्हणून म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याचा परिणाम एकदा अग्नी चांगला झाला की स्मृती, बुद्धी आणि एकाग्रता ही वाढायला लागते. आणि ती लहान मुलांची नाही मोठ्या माणसांची वाढायला लागते. आणि असं असल्याकारणाने शिरश्रवण पादेश उत्तम विशेषणशील आहेत असं म्हणून पायाचाही तिथं उल्लेख केलेला आहे. तिथं हाताचा उल्लेख केलेला नाही कारण ह्या सगळ्या ठिकाणी आपण हातानेच तेल लावणार आहे. त्यामुळे हाताला प्लस पायाला, कानाला आणि डोक्याला असं तेल लावणं हे एक महत्त्वाचं उत्तर जे आहे ते पोटाच्या आजारासाठी मिळू शकतं. याच्याबरोबरीने कोणताही उदराचा रुग्ण असू दे किंवा इतरही असू देत, पोटाच्या संबंधाने कोणताही आजार असू दे, मुखकुहरापासून गुदकांडापर्यंत, तर ट्रीटमेंट करताना ज्वराची ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. कारण काय होतं, मन बिघडणं, मनसंताप लक्षण हे जे आहे ते प्रतिनियत लक्षण आहे ज्वराचं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये आम ही आहे, सगळे दोष जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण लक्षात घेऊन ज्वरो अष्टदा पृथक दोनदाही संघाता असं म्हणतो. त्यामुळे कोणत्याही आजाराची लक्षणं जी वातपित्तात्मक, कफपित्तात्मक वगैरे जोड्या आहेत त्या सगळ्या ज्वरामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि ज्वराची उत्पत्ती जर अशा अग्निमांद्यातून आणि आमातून होत असेल तर प्रत्येक उदराच्या रुग्णासाठी किंवा पोटाच्या रुग्णासाठी ज्वराची ट्रीटमेंट करणं हे इष्ट आहे. बऱ्याच वेळा खूप नंबर ऑफ सिम्पटम्स सांगत असतात लोक आणि त्यातल्या नाला कोणता आणि नदी कोणती हे ओळखता येत नाही. आणि ट्रीटमेंट कुठून सुरू करायची हे बऱ्याच नवीन वैद्यांना समजत नाही असं लक्षात येतं. तर अशा ज्वराची ट्रीटमेंट जर सुरू केली तर मुख्य लक्षणं जी आहे ती वरती येतात, बाकीची सगळी नष्ट होतात. तर हा एक प्रयोग करून बघण्यासारखा आहे. नंतर मुखकुहरापासून गुदकांडाची जी उत्पत्ती आहे महास्रोताची ती कशातून आहे हे जर बघायला लागलं तर रक्ताचा सार भाग, रक्ताचं किट्ट, देहोष्मा आणि समान वायू यातून त्याची उत्पत्ती असं लक्षात येतं. तर ह्या गोष्टींच्याकडे जर लक्ष आपण दिलं गेलं तर उदराच्या संबंधितचे आजार जे आहेत ते सगळे नष्ट व्हायला सुरुवात होते. असं का होतं तर देहोष्मा जो आहे तो समान वायूच्या हिशोबाने जेव्हा मापित होत असतो त्यावेळेला शीत, उष्ण, स्निग्ध, वृक्ष असे वेगवेगळे अतिपदार्थ जर सेवन केले गेले तर हा शरीरातला जाठाग्नी आहे तो लवकर विगुण होत असतो. आणि ब्रह्मदेवाला जसं मडकं तयार करण्यासाठी, शरीर तयार करण्यासाठी आपल्याला जे रक्त त्याला लागलेलं आहे ते जसं कुंभाराला मडकं करताना माती लागते भरपूर तशा पद्धतीने आहे. आणि हे जर लक्षात दिलं तर प्रत्येक उपादान कारण कोणताही अवयव काढून जर बघितला तर त्यात रक्त हा धातू असतोच. तसाच तो पोटाच्या बाबतीत आता सांगितला ह्या पद्धतीने आहे. त्यामुळे रक्ताचं प्रसादन करणं, रक्ताचं शुद्धीकरण करणं, रक्त वाढवणं, रक्तकिट्ट चांगल्या पद्धतीने करणं असा जर विचार केला गेला तर उदराच्या संबंधित जे आजार आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात. याच्याबरोबरीनं रक्ताच्या बाबतीत जो विचार मी सांगितला त्याचा रक्ताचा एक पाय नेहमी मेदामध्ये असतो असं लक्षात येतं. असं का तर रसासन्यम तत्व रक्त मासृजा खंडरा शिरा असं आपण म्हणतो. आणि मेदाच्या मृदुपाकापासून सुद्धा शिरा उत्पन्न होतात.
हा मेद जो आहे तो शरीरामध्ये रसरक्त मांस मेद अस्थिमज्जा शुक्र अशा पद्धतीने आहे. म्हणजे तराजूचा जसा काटा असतो तसा मेद धातू शरीरामध्ये असतो आणि त्याचा विचार सगळ्याच आजारात करायला लागतो. पोटाच्या आजारात तो जास्ती करायला लागतो, कारण पोटावरती वपावहन सांगितलेलं आहे, जे मेदाचं मूलस्थान म्हणून आपण लक्षात घेतो. आणि हे लक्षात जर एकदा घेतलं गेलं तर रक्ताची ट्रीटमेंट आणि मेदाची ट्रीटमेंट असं जर आपण बघायला लागलो तर रक्तमोक्षण आणि विरेको मांस मेदस्ते निरोहा प्रशमनानीच असं सूत्र आहे. आणि त्या हिशोबाने आपल्याला विरेचन आणि निरोबस्तीचा वापर जो आहे तो करायला लागतो. याच्या बरोबरीनं हे जर लक्षात घेतलं तर ग्रंथकारांची ग्रंथ लिहिण्याची पद्धत जर बघितली तर शोधनाधिगण 15 अध्याय वाग्भटाचार्यांनी जो सांगितलेला आहे अष्टांग हृदयामध्ये, त्याच्यामध्ये कफ मेद रक्त ह्या पद्धतीचं वर्णन जे आहे ते जास्त मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसतं. आणि त्याची ट्रीटमेंट जर केली गेली तर यश चांगल्या पद्धतीने पोटाच्या आजारासाठी येतं. म्हणजे औषधं तुम्ही कोणतीही वापरा, पण त्याच्या मागचे विचार जे आहेत ते कसे असावेत किंवा कसं वापरल्यानंतर येऊ शकतं, यश येऊ शकतं, ह्याचा जो अनुभविक भाग आहे तोच तेवढा मी तुमच्या समोर सांगतो आहे. ग्रंथाच्या पद्धतीने किंवा आयुर्वेदाच्या सिद्धांताच्या पद्धतीने हे वापरल्यानंतर यश आणखी नक्की असतं आणि म्हणून ह्याचा उहापोह आपण करतो आहे. आता असं होतं की हे सगळं करत असताना गृहिणी या अवयवाशी बोलणं आणि त्याच्याविषयी ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं असतं. लावगणकर सरांची पुण्यातली जी परंपरा आहे त्याच्यामध्ये मी कोल्हटकर सरांच्याकडे ज्यावेळेला जायचो त्यावेळेला असं लक्षात यायचं की प्रत्येक आजाराची ट्रीटमेंट करताना ते गृहिणी व्यवस्थित करायचे. पाठा मिश्रणासारखी औषधी ही त्याच्यातून आलेली आहेत. आणि ते लक्षात घेताना पोटाचे 4 कोपरे लक्षात घेऊन दोन्ही बाजूचे इलियाक फोसा जे आहे ते आणि यकृताच्या आणि प्लीहेच्या बाजूचं पोट या ठिकाणी वेदना असतानाची औषधं त्यांनी गृहिणीरोग अध्यायामधून शोधून काढलेली होती आणि ती ते वापरत असत. अर्श अतिसार आणि गृहिणी हे जर एकमेकाचे निदानभूत असे आजार असतील तर या तिघांची ट्रीटमेंट जी आहे ती पोटाच्या आजारासाठी होणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्या अनुरोधाने हा विषय जो आहे तो महत्त्वाचा आहे. तिथली औषधं वापरणं आणि गृहिणी नॉर्मल करणं हे जर झालं तर मग अन्नम गृह्णाती पचती विवेचिती मुंचती हे समानाचं काम व्यवस्थित व्हायला लागतं. समान व्यवस्थित असेल तर अग्नीचं मापन तो अग्नी सखा असल्याकारणाने व्यवस्थित करायला लागतो आणि मग पोटाच्या तक्रारी आहे त्या उत्तम पद्धतीने कमी येतात. तर हे प्रकरण गृहिणीच्या हिशोबाने अभ्यासणं हे गरजेचं आहे. अभ्यास करतानाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आणि त्या लक्षात घेणं इथं खूप गरजेचं आहे. म्हणून मुद्दा म्हणून थोडासा विस्तारण व्हावा म्हणतो की कोणताही आजार एखादा ठराविक आता येत नाही. बऱ्याच वेळा असं दक्षिण भारतातले वैद्य जे आहेत ना ते प्रेझेंटेशन करत असताना थायरॉईडचं औषध किंवा थायरॉईड संपूर्ण सांगतात आणि त्याची सांगण्याची पद्धत जी असते ती खूप छान असते, गोड असते, मनोज्ञ असते, हृद्य असते. परंतु व्यवहारामध्ये असं बुक पिक्चर नाही ना दिसत थायरॉईडचं. त्यावेळेस शरीरामध्ये इतर वेगवेगळे आजार असतात. ग्रंथकारांनी आपण सांगतानाची जी पद्धती आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि समजा एखाद्या व्यक्तीला गृहिणी आहे, एखाद्या व्यक्तीला आरश आहे, त्याच व्यक्तीला त्याला स्थौल्य आहे, त्यालाच कास आहे किंवा श्वास आहे, तर त्याचं औषध करत असताना आपण फक्त गृहिणीचं औषध नाही करू शकत. यथादृष्टेने दोषेणं यथाचानुवी निसर्पिता असं म्हणत असताना संप्राप्ती कुठून कुठून गेलेली आहे त्याची औषध देणं हे गरजेचं असतं ना. आणि म्हणून एक अभ्यास असा राबवावा सगळ्यांनी की एखाद्या व्यक्तीच्या शरीरात किती आजार आहेत ते लक्षणरूप कोणते आणि व्याधीरूप कोणते हे पाहून घ्यावं आणि ग्रंथातनं फक्त ते अध्याय जे आहे ते वाचून त्याची ट्रीटमेंट जी आहे ती लिहून काढावी. आणि मग त्याच्यामध्ये येणारी जी कॉमन औषधं आहेत ती कॉमन औषधं तुम्ही काढा आणि त्याचं जे औषध असेल ते तयार करून द्या किंवा ग्रंथामध्ये तुम्हाला तसं औषध मिळेल की ज्याच्या फलश्रुतीमध्ये त्या माणसाची बरीचशी लक्षणंही आलेली असतात. आणि मग ग्रंथात सांगितलेलं ते जे औषध आहे जेवढ्या प्रमाणात तेवढं द्यायचं आणि तुमचं निदान बरोबर असेल तर औषध संपेपावेतोवर रुग्ण हा बरा होतो. मग त्यावेळेला असं बऱ्याच वेळा होतं की त्या व्यक्तीला त्या फलश्रुतीतली औषधं जर विचारली, लक्षणं जर विचारली तर तो म्हणतो ही लक्षणं मला पूर्वी होऊन गेलेली आहेत. म्हणजे भूतकाळ जो आहे तो त्यात आपल्याला समजून येतो. आणखी काही लक्षणं विचारले की तो म्हणतो की ही लक्षणं मला आत्ता आहेत म्हणून तर मी तुमच्याकडे आलेलो आहे. आणि काही लक्षणं अशी राहतात की ती त्या पेशंटला बिलकुल नसतात. त्या रुग्णाने जर औषध व्यवस्थित घेतलं नाही तर त्याची संप्राप्ती पुढे जाऊन ते आजार उत्पन्न होत असतात. म्हणजे आयुर्वेदिक औषधामध्ये भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांचा परामर्श जो आहे ना तो ग्रंथकारांनी घेतलेला असतो. ह्या पद्धतीने औषधं काढून ते तुम्ही देऊन बघा. प्रत्येक आजारासाठी हे उपयोगी आहे, पण हे सूत्र जे आहे ते पोटाच्या आजारासाठी जास्त उपयोगी असं लक्षात येतं. याच्यानंतर व्यायामाचा एक भाग जो आहे तो खूप महत्त्वाचा पोटाच्या लोकांसाठी असतो. पोटं बिघडण्याचं महत्त्वाचं कारण आत्ता व्यवहारात जे दिसतं ते काहीतरी खायचं किंवा प्यायचं आणि मग व्यायाम करायचा अशी एक भयानक प्रकार जो आहे ना तो सध्या व्यवहारामध्ये आपल्याला दिसतो. किंवा एरोबिक्ससारखे प्रकार जे आहे ते करायचे आणि नंतर पाणी भरपूर मोठ्या प्रमाणावरती प्यायचं. तर ही व्यत्यास सेवा जी आहे ना त्यांनी अग्नी जो आहे तो बिघडून होतो आणि पोटं बिघडायला सुरुवात होते. कसं होतं 35 वर्षापर्यंत हे जाणवते, त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनात कसं जातं की हे असं केलेलं चालत असतं
आणि त्यांना सांगणारी आजीबाई जी असायची पूर्वीच्या काळी ती तर गेलेलीच आहे, आता नसतेच ती कधी. आणि जे नको आणि जे लोक असतात त्यांना या आयुर्वेदाच्या विषयीची काही माहिती जी आहे ती फारशी असत नाही, असं होतं. आणि त्यामुळं चुकीच्या पद्धतीचे जे निर्णय आहेत ते घेतले जात असतात. आईच्या अंगावरती जे आपण दूध प्यालेलं असतं ते 35 वर्षापर्यंत त्याचा टोला पुरतो आणि नंतर शरीर पडायला लागतं, असं एकत्रित होत असतं. तर अशा पद्धतीने जर खाणं पिणं केलं गेलं तर त्याचा परिणाम जितका वाईट येतो तितकाच वाईट परिणाम जो आहे तो व्यायामाचा येत असतो. व्यायामाचे 2 प्रकार आपण बघतो, कोष्ठ व्यायाम आणि शाखा व्यायाम. तर कोष्ठ व्यायाम करणं कधीही उपयोगी आहे, शाखा व्यायाम हे उपयोगी नाही आहे. आणि ज्याच्यामध्ये हायपर व्हेंटिलेशन होतं, श्वास खूप वाढतो, अर्धशक्तीपेक्षा जास्ती व्यायाम केला जातो. अशा सगळ्या अवस्थेमध्ये व्यायामाचा त्रास पोटाच्या आजारांसाठी जास्ती झालेला दिसून येतो. तर योगासनं करणं, सूर्यनमस्कार काही प्रमाणात हळूवार पद्धतीने घालणं आणि त्याच्यावरही प्राणायाम करणं, ह्या गोष्टी ज्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये शाखेतून दोष हे कोठ्यामध्ये येऊ शकतात आणि ही बरी होण्याची प्राकृत गती आहे, अग्निसंदूषणाची गती आहे. आणि असं जर झालं तर 24 तासामध्ये 2 वेळा भूक आणि एकदा शौचाला होणं ही प्रक्रिया घडू शकते. 40 नंतर एक वेळचं जेवण बंद झाल्यानंतर ही गोष्ट एकदा भूक, एकदा जेवण आणि एकदा शौचाला अशी होते आणि तो रुग्ण जो आहे तो नॉर्मल होऊ शकतो. तर व्यायामाचा भाग जो आहे तो ह्या पद्धतीने लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. याच्याबरोबरीनं आणखी ज्या काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये षड्रसात्मक आहार हा एक फार महत्त्वाचा भाग पोटाच्या आजारासाठी सांगणं गरजेचं आहे. असं होतं की ज्या त्या गोष्टीची डेफिशियन्सी आहे, हे तुम्ही आता तुमच्याकडे 10 रुग्ण आले आणि प्रत्येकाचं B12 जर तपासलं तर 8 जणांचं B12 जे आहे ते बिलो नॉर्मल आलेलं असतं. आता तो निकष आपला नाही, ही गोष्ट सोडून द्या, पण त्यामुळे शारीर मानस लक्षणं खूप तीव्र येतात असं लक्षात होतं. म्हणजे ज्याची नॉर्मल लेवल 174 ते 900 असायला पाहिजे, तर 350च्या आतच हे सगळे लोक असतात. आणि मग ते रेड मीटमधनं किंवा हातसडीच्या तांदळातून मिळणारा हा पदार्थ पोटामध्ये हे पदार्थ जात नसल्याकारणे ही व्यक्ती जी आहे ती डेफिशियंट होत असते. तर आयुर्वेदाच्या हिशोबाने जेव्हा आपण ह्या गोष्टीचा विचार करायला लागतो तेव्हा तिक्त क्षीर बस्ती जे असतात ते जर दिले गेले तर मोठ्या तळ्यातले जे चांगल्या पद्धतीचे कृमी आपल्याला उपयोगी आहेत ते अन्नावरची प्रक्रिया करून ही B12ची डेफिशियन्सी आपोआप भरून काढत असतात आणि नंतर त्याचा सर्ग जो आहे तो अमेबासारखा ते यकृतामध्ये ते B12 जे आहे ते साठवलं जाऊ शकतं. तर त्यासाठी इंजेक्शन घेत बसणं ही प्रक्रिया न करता फक्त तिक्त घृताचा बस्ती किंवा दुधाचा बस्ती देणं हे सुद्धा इष्ट असतं. तर हे का सांगतो किंवा कशासाठी सांगतो, व्यवहारात ही लक्षणं खूप तीव्र पद्धतीने येतात आणि त्यांची मानसिक लक्षणंसुद्धा जबरदस्त मोठ्या पद्धतीने आलेली असतात. तर हा प्रकार षड्रसात्मक आहाराच्या हिशोबाने का सांगायचा, तर शरीर हे पंचभौतिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रस हे सुद्धा पंचभौतिक आहेत हेही तुम्हाला माहिती आहे. शांभोग्नी शांभव तेजा ख वायवाग्नी लोगो निलय वाग्भटाचं सूत्र तुम्हाला माहिती असेल. तर प्रत्येक रसाचं जर पंचभौतिक संघटन सांगितलेलं असेल आणि क्रमाने ज्या पद्धतीने रस घ्यायला सांगितले ते जर घेतले गेले तर कोणत्याच गोष्टीची डेफिशियन्सी येत नाही. खाणं काय होतं, मधुर रसात्मक होतं, आम्ल रसात्मक होतं, लवण रसात्मक होतं, कटू रसात्मक होतं. पण तिक्त आणि कषाय जे असतात ते राहतातच आणि नेमकं वैद्य त्यामुळे तिक्त आणि कषाय जास्ती वापरत असतो. तर खाण्यामध्ये हे पदार्थ ठेवणं हे खूप उपयोगी पडतं ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीनं. दुसरा असा एक मुद्दा येतो की ब्रह्मचर्याचं पालन ही गोष्ट हल्ली व्यवहारामध्ये आपण सांगत नाही किंवा त्याचं महत्त्व तेवढं आहे असं आपल्याला वाटत नाही. आणि मनपूतम समाचरित अशा पद्धतीने वागणं सगळ्या लोकांचं चाललेलं असतं. तर आहाराचं तर जेवढं महत्त्व आहे तेवढंच निद्रेचंही आहे आणि निद्रेचं जेवढं आहे तेवढंच ब्रह्मचर्याचं सुद्धा आहे. मरणम बिंदू पातेनं जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरो देहे तावत कालस्य भयंकुतः, असं ब्रह्मचर्याचं जे वर्णन आहे ते जर आपण बघितलं तर प्रत्येक शरीरातला बिंदू जो आहे तो शरीरात राखून ठेवणं हे जीवन आहे आणि तो कोणत्याही पद्धतीने बाहेर पडणं हे मरण आहे. मग इथं फक्त व्यवहाराचा संबंध येतो असं नाही आहे, इथं खूप व्यायाम करण्याचाही संबंध येतो, इथं खारट किंवा क्षारीय पदार्थ खाण्याचाही संबंध येतो, इथं खूप क्रोधाचाही संबंध येतो की ज्याच्यामुळे शुक्र हे नष्ट होऊ शकतं. तर पोटाच्या संदर्भातल्या आजारामध्ये हे करणं खूप गरजेचं असतं. ही जी बाब आहे ती निद्रेच्या बाबतीत आहे. कुणाची निद्रा जी आहे ती रात्री 10 ते 2 एवढी जर घेतली गेली तर पित्ताचे अनेक आजार फक्त या झोपेने कमी होतात. आणि तुम्ही व्यवहारात बघा 10 वाजता झोपणारे लोक खूप कमी आहेत असं तुमच्या लक्षात येईल. आणि त्यावेळेला ते झोपायला लावणं ही गोष्ट जर केली गेली तर पित्त वात, वातपित्त आणि वात ह्याच्या संबंधांचे आजार जे आहेत त्याच्यावरती लवकर कंट्रोल घेता येतं. आहाराचं महत्त्व आपण काय सांगावं, तुम्ही कोणताही ग्रंथ आपला काढून जर बघितला आणि औषधं जर बघायला सुरुवात केली तर पहिल्यांदा मेडिकेटेड फूड दिलेलं असतं आणि नंतर औषधाची सुरुवात असते. किंबहुना पहिल्यांदा आजाराचं सूत्र दिलं जातं, मेडिकेटेड आहार दिला जातो आणि नंतर औषधं दिली जातात. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की आपण आहार कोणता घ्यावा हे सांगतो पण आपण रेसिपी सांगत नाही. तर वाग्भट किंवा चरक किंवा सुश्रुत्यांचे ग्रंथ काढून प्रत्येक पोटाच्या आजारासाठी
ते मेडिकेटेड फूड वापरणं हे गरजेचं आहे. ह्याच्यामागचा दुसरा एक प्रच्छन्न भाग आहे, तो सांगतो. ज्या स्रोतसामधनं जो भावपदार्थ वाहत असतो त्या भावपदार्थाचं ते स्रोतस बनत असतं, असं सुश्रुताचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे. महास्रोतसात दुसरं काय जाणार आहे? अन्नच जाणार आहे. त्या अन्नापासून जर महास्रोतस बनणार असेल तर मेडिकेटेड फूड जे आहे त्यांनी आतडं लवकर सशक्त होतं, सजग होतं आणि आजार कमी करायला त्याचा सगळ्यात जास्ती चांगला उपयोग होतो. तर हा एक जो भाग आहे तो ह्या हिशोबाने लक्षात घेणं गरजेचं आहे. कृमींचा विचार हा खूप मोठ्या प्रमाणावरती करायला लागतो जेव्हा पोटाची संबंधित आजार असतो. प्रत्येक वेळेला दृश्य कृमी असतील असं काही नाही आहे. कफज कृमी असू शकतील, पुरुषज असतील किंवा रक्तज असतील. तर पुरुषज कृमींची ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. नळ किंवा बाथरूम चोकअप झाली, ब्लॉक झाली, तर आपण दुसऱ्या बाजूनी त्याची विकृती जी आहे ती काढत असतो किंवा ब्लॉक काढत असतो, रोध काढत असतो. तसंच हे प्रकरण काहीसं आहे. पहिल्यांदा ऊर्ध्वशुद्धी जर केली गेली, म्हणजे वमन जर घेतले गेलं आणि नंतर बस्ती केले गेले तर पोटाचे आजार हे झपाट्याने कमी येतात आणि इन बिटवीन आपल्याला शिरोधारेचा वापर करायचा असतो. हे करत असताना पुरुषज कृमींची ट्रीटमेंट करत असताना प्रत्येक कृमी दिसायलाच पाहिजे असं नाही आहे. या कृमींची खासियत अशी आहे की कृमी पोटात मरून पडलेले आहेत आणि त्याच्या शरीरातलं जे टॉक्सिन आहे ते रिअब्झॉर्ब झालेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती किंवा मस्तिष्कावरती आला आहे किंवा एकंदरीत आपल्या शरीरातल्या मध्यम मार्गावरती आला आहे, असं बऱ्याच वेळा होतं. आणि बऱ्याच वेळा कृमी दिसत नाहीत आणि त्यांची अंडी जी असतात ती शरीरामध्ये काही पद्धतीचे विकार उत्पन्न करतात. तर अपस्मारापासून हृदरोगापर्यंत आणि त्वचारोगापर्यंत त्वचारोगापासून उदरापर्यंत असे अनेक आजार आहेत की ज्याच्यामध्ये कृमी हे कारण असतं असं लक्षात येतं. आणि त्याला चुन्याची निवळी जी आहे, लाईम वॉटर जे आहे ते, आणि करंजाचं तेल हे फक्त बस्तीसाठी 3 दिवस जरी वापरलं तरी कृमी खूप पडून जातात. नसलेले कृमी असतात, ज्यावेळेला जाणवतात त्यावेळेला आव पडून जाते आणि त्यांची लक्षणं झपाट्याने कमी येतात. मग पोटाची इतर ट्रीटमेंट जी आहे ती आपल्याला करता येते. जुन्या वैद्यांची यश कशात दडलेली आहेत हे जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये त्यांचं पथ्य जे आहे ते वेगळ्या पद्धतीने सांगण्याची पद्धत असायची आणि ताकावरती रुग्णाला ठेवणं किंवा दुधावरती ठेवणं असा प्रकार त्यांचा चाललेला असायचा. तर रक्ताची प्रवाहिकासारखा विकार असू दे किंवा ग्रहणीसारखा विकार असू दे, आम्लपित्ताचे काही रुग्ण, परिणामशूलाचे काही रुग्ण किंवा जठराचा कॅन्सर असलेले काही रुग्ण, गिळताना त्रास होणारे काही रुग्ण, मुखपात सदोदित असलेले रुग्ण, या सगळ्यांच्यासाठी दुधावरती ठेवणं हे खूप महत्त्वाचं आणि मोठं औषध आहे. फक्त हे दूध मिळत असताना आपण गावठी गाईचं दूध जे आहे त्याचा आग्रह धरावा. पण हल्ली असं एक झालेलं आहे की ती जर्सी गाय आहे ना, त्याला म्हणजे इतकं बदनाम करून टाकलेलं आहे. तिचं बछडं दूध पितंच का नाही हो, फक्त इंजेक्शन्स वगैरे दिलेले आहेत आणि हार्मोन दिलेले आहेत अशी ती गाय असू नये. पण ती एक पद्धतीची गाय आहे, वेगळ्या देशातली गायीच्या वर्गातला प्राणी आहे म्हणा तुम्ही. पण ते राजीमंत दर्वीकर सरपानंतर ती जर्सी गायच वाटायला लागते, एवढं तिला विषारी करून टाकले लोकांनी. तर अशी काही परिस्थिती नाही आहे. नर्गिसचं कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आत्ता आपण 3 वर्ष काम करतो आहे. तर जर्सी गाईच्या दुधाचेही परिणाम जे आहे ते चांगल्या पद्धतीने येतात. शेवटी आपण ते पोटात घेतल्यानंतर आपल्या पोटाने ते पचवलं कसं जातं आहे आणि आपण ते कशातनं सिद्ध करून औषध देतो किंवा दूध देतो आहे हे खूप महत्त्वाचं असतं. तर पहिल्यांदा गावठी गाय बघावी, नाहीतर जर्सी गाय बघावी. म्हशीपेक्षा बरी कणी ती साधी गोष्ट आहे. तर मग नंतर म्हशीचं जर दूध मिळत असेल तर ते घ्यावं. कफाचा भाग लक्षात घेऊन आपण म्हशीचं दूध हे एकदम त्याज्य धरतो, पण लोक तेच पित असतात आणि बुद्धिमान झालं म्हणून सांगत असतात. निद्रा नाशाची ट्रीटमेंट म्हणून आपण म्हशीचं दूध देत असतो. तर ते सिद्ध दिल्यानंतर ते सुद्धा निद्रा जनन होण्याच्या ऐवजी निद्रा घालवण्यासाठी वापरता येऊ शकतं ना. तुमच्याकडे जर कडू रस असेल, कषाय रस असेल, तर सिद्धी जी आहे संस्कार ही विश्वाची गुणवंतराला म्हणता येतं ना. तर अडून बसायला पाहिजे अशी काही परिस्थिती नाही आहे, म्हणून हा विषय जो आहे तो पुन्हा एकदा सांगितला. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टींचा विचार होता तो आत्ता पोटाच्या हिशोबाने केला. आता काही अजून थोडा भाग जो आहे की ते एक 15 मिनटं आहेत का अजून? हां. तर पाठीच्या मणक्याच्या हिशोबाने असे जे काही अनुभव आहेत किंवा ज्या गोष्टींचा विचार करायला लागतो ते बघणं खूप गरजेचं आहे. पाठीच्या मणक्याचं दुखणं असं म्हटलं की अगदी ॲटलस किंवा ॲटलस व्हर्टिब्रापासून खालच्या कॉकिक्सपर्यंत सगळं प्रकरण जे आहे त्याच्या संबंधांची विकृती आत्ता व्यवहारामध्ये खूप लोकांना आढळते. पोटाचा आकार जर खूप वाढलेला असेल तर पोटाचे जे बंध आहेत ते सगळे पाठीच्या मणक्याला लागलेले असतात. पोटामधलं प्रकरण गॅसच्या हिशोबाने, आवेच्या हिशोबाने बिघडायला लागलं, वय 35च्या पुढं गेलं की मग पाठीच्या मणक्याच्या विकृती सुरू होतात. पण हे सगळं होत असताना एक पहिल्यांदा विचार असा करायला लागतो की इतर आजार काय आहे. आणि मग असं लक्षात येतं की 23 ते 24 असे आजार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत की ज्याच्यामध्ये पृष्ठशूलाशी संबंधित लक्षणं आलेली आहेत. कटिपृष्ठशूल आहे, पृष्ठशूल आहे, मन्याग्रह आहे, मन्याशूल आहे, विश्वाचू आहे, अवबाहुक आहे. तर प्रत्येक वेळेला तो वाताचा आजार असायलाच पाहिजे असं काही धरण्यात मजा नसते.
आणि व्यवहाराच्या वेळेला आपण बघायला लागतो तेव्हा खूप लोकांचं असं होतं की पाठीच्या मणक्याची विकृती ही लवकर दुरुस्त होत नाही. आणि ते होत असताना आपण एक विचारायला राहून जातं आपल्याकडनं, की "काय रे बाबा, तुला जेव्हा पाठ दुखते तेव्हा अंगामध्ये बारीक ताप वाटतो का?" तर त्या माणसाचं उत्तर हो येतं आणि तो माणूस खूप त्रागा करत असतो घरी. तर हे चातुर्थिक ज्वराचं लक्षण आहे आणि चातुर्थिक ज्वराची पेया 2 वेळा जर दिली गेली तर ह्या लोकांची पाठदुखी किंवा कंबरदुखी कमी येत असते. म्हणजे मनामध्ये आपण धरलेली गोष्ट काय आहे, वाताचं दुखणं म्हणून, आणि त्याचं निदान झालं चातुर्थिक ज्वर. तर हे जितक्या लवकर आपल्या लक्षात येईल ना, तेवढं आपण पृष्ठवंशाशी संबंधित जे विकृती आहेत त्या उत्तम पद्धतीने दुरुस्त करत असतो. तर शरीरामध्ये असे जवळजवळ 40 आजार आहेत की ज्याच्यामध्ये हे लक्षण आपल्याला दिसतं. 24 आजारांच्यामध्ये कंबरदुखी हे लक्षण तर व्यवहारात दिसतंच, परंतु आपण त्या रुग्णाला वातरक्ताची लक्षणं विचारायला पाहिजेत, आमवाताची विचारायला पाहिजेत, त्याला आरशाचं पूर्वरूप म्हणून वंशशूल कटिपृष्ठशूल येणं हे विचारायला पाहिजे. गुल्मासारख्या आजारामध्ये अंशफलक शूल हे सुद्धा लक्षण सांगितलेलं आहे. तर आजाराचं वैविध्य लक्षात घेऊन ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. युज्युअली कसं होतं, एखादा रुग्ण आला आणि त्याने एखादं लक्षण सांगितलं की त्याच्यासाठी एखादं औषध ठराविक असंच एकदम डोळ्यापुढे येतं. ह्याचं कारण काय? दर्शन स्पर्शने प्रश्न ही परीक्षेचा आता रुग्णम हे होत नाही आणि दुष्यम दशम बलम कालमच्या हिशोबाने तर आपण रुग्ण तपासतच नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आमच्याकडं आरशाचे आश्मरीचे रुग्ण येतात आणि मग आश्मरीचे रुग्ण म्हणताना सगळ्या लोकांनी आधी वापरलेलं असतं, आपणही तसं वापरतो, चंद्रप्रभा किंवा गोष्ठुरादी गुगुळ किंवा आणखी वरुणादी काढा वगैरे असं, आणि तो खडा हालतसुद्धा नाही 3-3 वर्ष. आणि आपले ग्रंथकार जर सांगतात की प्रायः करोती अहोरात्रात कर्मादन्य पिभेषजम, एका अहोरात्रीमध्ये औषधांनी काम करायला पाहिजे, रसायन वाजीकरण औषधं सोडून इतरांनी सुद्धा. मग हे काय झालं, 3-3 महिने गुण येत नाही, 6-6 वैद्य कोळून पाहिले आणि तरी मूतखडा तसाच करायला. तर कफज आरशाच्या लक्षणांच्यामध्ये आश्मरी हे लक्षण आलेलं आहे. पक्वाशयगत वातामध्ये आश्मरी हे लक्षण आलेलं आहे. असे अनेक आजार आहेत की ज्याच्यामध्ये आश्मरी हे लक्षण असतं आणि मूळ आश्मरी हा आजार एकदा 15व्या वेळा कधीतरी असतो. तर आपलं निदानच जर चुकलं असेल तर साप सोडून आपण किती दिवस भुई धोपटणार. आणि मग अशा लोकांना जर औषधं दिली गेली आरशातली तर कफज आरशही कमी होतो. त्या माणसाला विचारलं तर तो सांगतो की मला पहिल्यांदा मुळव्याध झालेली होती, दुखत नव्हती, कोंब होते, हात लावल्यानंतर बरं वाटायचं, असं लक्षण सांगतो. आणि नंतर हा आश्मरीचा त्रास आहे. तर पहिला आजार कोणता झाला? कफज आरश झाला. यथादृष्टीने दोषानं संप्राप्तीनंतर आश्मरीच्या ठिकाणी गेली. असं बऱ्याच वेळा होतं आणि तिथं आपल्या निदानाचा कस लागत असतो. तर रुग्ण एखादा फाईल घेऊन आलेला आहे आणि आपल्याकडे येऊन तो सांगतो की ही लक्षणं अशी आहेत मला, तर ते सगळं बाजूला ठेवून अव्यभिचारी वृत्तीने आणि पूर्वग्रह दूषित वृत्ती न ठेवता आयुर्वेदिक निदान व्हायला पाहिजे. आणि हे झालं तर त्याचा खूप चांगला गुण येतो. बऱ्याच वेळेला ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया असा रुग्ण असतो आणि त्याची लक्षणं जरी बघितली तर शुक्रावृत्त वाताची लक्षणं असतात आणि मग तो आजार तेवढा भयानक राहत नाही. बऱ्याच वेळा तिर्यक रक्तपित्ताची त्याच्यात लक्षणं असतात. बऱ्याच वेळेला वातजे कास असं त्याचं निदान असतं आणि डॉक्टरांचं निदान हे ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया असं असतं. तर मग एकदम लिमिटेशन्स बदलतात आणि बरं होण्याची प्रक्रिया किंवा साध्यासाध्य बदलतं. हे प्रत्येक वेळेला आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तसं पाठीच्या मणक्याच्या बाबतीत हे खूप महत्त्वाचं आहे. पाठीच्या मणक्याच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाचा भाग असा आहे की ह्या लोकांना संपूर्ण विश्रांती देणं एक महिनाभर असं जरी केलं रजा काढून आणि कडक गोष्टीवरती झोपण्याची प्रक्रिया सुरू जरी केली तरी यांची निम्मी दुखणी कमी येतात. विश्रांती हा भागच त्यांना घडत नसतो. चुकीच्या पद्धतीने खाणं पिणं वागणं तर होतच असतं आणि व्यायामही होत असतात. या व्यायामाच्या बाबतीत असं होतं की 35 वर्षापर्यंत व्यायामाचा उपयोग हा खूप चांगल्या पद्धतीने होतो या पाठीच्या लोकांना. आणि स्नायूशी संबंधित किंवा मसलशी संबंधित वेदना असतील तर त्या छान पद्धतीने कमी येतात. पण वय एकदा 35च्या पुढं गेले आहे, हाडं झिजायला लागलेली आहेत, अस्थिधातूचा क्षय आहे, अशा वेळेला व्यायामाने त्रासच जास्त होण्याची शक्यता असते. आणि त्यावेळेला इतर बस्ती किंवा इतर जे उपचार आपण करतो नस्यासारखे किंवा स्नेहस्वेदन उपनाह करणं ह्याचा चांगल्या पद्धतीने आपण वापर करून घेऊ शकत असतो. हे करताना आणखी एक महत्त्वाच्या 1-2-3 गोष्टी आहेत ते बघणं खूप गरजेचं आहे की पोटामध्ये 2 पद्धतीची प्रेशर्स आपल्या आतड्यामध्ये असतात. एक म्हणजे हायड्रॉलिक प्रेशर जे आहे ते पाण्याचं पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये आत जसं पाणी असतं ना त्या पद्धतीने, आणि दुसरं न्यूमॅटिक प्रेशर किंवा गॅसेसचं जे आतलं प्रकरण आहे ते. आणि ह्याच्यासाठी पचन अतिशय चांगल्या पद्धतीचं पहिल्यांदा करून घेणं गरजेचं आहे. आणि नंतर पोटाला दीपयंत्र किंवा तांब्या लावण्याची पूर्वीची पद्धत होती. तसं जर केलं गेलं तर नाभीमध्ये बरोबर जे पल्सेशन आहे ते जाणवायला लागतं, वाट सरकलेली नॉर्मल येते आणि नंतर पोट उचलून आत दाबून पोट पट्टा बांधणं ही प्रक्रिया जर सुरू केली तर बऱ्याच लोकांचे गुडघे जे दुखणं आहे ते कमी येतं. अदरवाईज पोट पुढे येतं, पाठीच्या मणक्याला खड्डा पडतो, सॅक्रल बनून उचललं जातं आणि गुडघे फाकतात आणि गुडघे दुखायला लागतात. आणि ही प्रक्रिया एकदा सुरू झाली की त्याचं उत्तर पोटात हे लक्षात येत नाही. त्यामुळे पोटाला तांब्या लावणं, पोट बांधणं आणि नंतर इतर ट्रीटमेंट करणं हे खूप वेळा उपयोगी पडतं. हे करत असताना
पोटाचा आकार कमी होण्याच्या हिशोबाने काही ज्या गोष्टी केल्या जातात त्यामध्ये ताक बिलकुल द्यायचं नाही पोटामध्ये प्यायला, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, सिटअप्स जे आहे त्या उत्तम पद्धतीने काढायला शिकवायचं, भात सोडून द्यायचा, जेवल्यानंतर झोपायचं नाही आणि शतपावली घालायची. एवढ्या जर गोष्टी केल्या आणि भविष्यरत्नावलीत काही आलेली जी उद्वर्तन आहेत पोटासाठीची ती जर लावली गेली, पुनर्नवादीचे बस्ती दिले गेले तर पोट उत्तम पद्धतीने आत जातं. ब्रह्मचर्य न पाळण्याचा संबंध पोटाशी खूप मोठ्या प्रमाणात येतो, त्याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्यावं. त्याच्यानंतर आणखी जो महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये तो मानेसाठी भ्रूणनस्य हा प्रकार जो आहे तो व्यवहारात खूप उत्तम पद्धतीने वापरला जातो. तर छातीमध्ये दुखतं आणि हातामध्ये वेदना जात आहेत असं लक्षण ज्यावेळा हृदरोगाच्या संबंधाने येतं, अशा वेळी जर मानेमध्ये आणि जबड्यामध्ये जर तोंडामध्ये वेदना येत असतील तर त्यावेळीसुद्धा बलातेलाचं भ्रूणनस्य जे आहे ते उपयोगी पडत असतं. कंडरांच्या संबंधाने उत्पन्न होणारे आजार किंवा रक्तवाहिन्यांच्या संबंधाने उत्पन्न होणारे आजार किंवा मसलच्या संबंधाने उत्पन्न होणारे आजार या प्रत्येकाची कुवत आणि डिग्री जर आपण लक्षात घेतली तर खंजनिकारी रसासारखी औषधं जी आहेत ती काही विशिष्ट पद्धतीने स्नायूवरती काम करतात. काही वेळेला अग्निकर्म किंवा विद्धकर्म जे आहे ते कफवातात्मक संप्राप्तीसाठी उपयोगी पडत असतं. पण भ्रूणनस्य हे खूप मोठ्या पद्धतीने मन्याग्र मन्यास्तंभ आणि हातापायाला येणाऱ्या मुंग्या यांच्या बाबतीत उपयोगी पडत असतं. इथं दुसरा भाग असा घडत असतो की मुंग्या येणं हे लक्षण जे आहे ते बऱ्याच वेळा मधुमेहामध्ये बऱ्याच लोकांना दिसतं वातव्याधीच्या व्यतिरिक्त. आणि मग मधुमेहाचा अध्याय काढून किंवा प्रमेहाचा अध्याय काढून तिथं हे शोधलं जातं बऱ्याच वेळा प्रसुप्ती किंवा सुषुप्ती जी आहे ती, किंवा त्या लोकांना सांगता येत नाही, मिजरेबल फील होतं, नक्की सांगता येत नाही की मुंग्या येतात का आग होती इथे. तर आपण त्वचेशी संबंधित हे लक्षण आहे तर ते प्रमेहात पाहावं का. आधुनिक शास्त्राने सांगितले प्रमेहामध्ये, म्हणून आपल्या आयुर्वेदामध्ये ते प्रमेहातच दिसायला पाहिजे असं काही नाही आहे. त्वचेशी संबंधित लक्षण असेल तर ते त्वचा रोगामध्ये बघायला पाहिजे. आणि मग त्वचारोगामध्ये मेहकुष्ठ प्रसूती नाम असे काही योग सांगितलेले आहेत की जे आपल्याला प्रमेहाच्या संप्राप्तीमध्येही उपयोगी पडतात आणि मज्जातंतूंच्यावरती प्रेशर आल्यानंतरसुद्धा ह्या गोष्टी उपयोगी पडतात. तर याच्याबरोबरीनं आणखी एक महत्त्वाचा भाग असा व्यवहारात दिसतो, तो म्हणजे नाकामध्ये एका बाजूला कुठंतरी ब्लॉक असतो आणि अर्धांग जे आहे ते लुळं पडत असतं, असं बऱ्याच वेळा होतं. आणि हे लुळं पडणारे अंग पक्षवाताचा भाग म्हणून जर असेल तर त्यामध्ये जवळजवळ 13 ते 14 पद्धतीचे ह्या आजार आहेत की ज्याच्यामध्ये पक्षवात हे लक्षण म्हणून येत असतं. एकांग संनिपात हे त्याचं क्लासिकल एक्झाम्पल आहे की पहिल्यांदा ताप येतो आणि नंतर अंग लुळं पडतं. मेंदूमध्ये रक्तवाहिनी फुटलेली असेल किंवा गुठळी अडकलेली असेल, काही झालेलं असेल तरी, तर त्यावेळेला पक्षवाताची ट्रीटमेंट न करता पहिल्यांदा एकांग संनिपात हा ट्रीट करायला लागत असतो. वातज कासामध्ये सुद्धा खूप दिवस खोकला आहे आणि नंतर अर्धांग लुळं पडलं आहे असंही होऊ शकत असतं, तर तिथं वातज कासाची ट्रीटमेंट जी आहे ती करणं गरजेचं असतं. बऱ्याच स्त्री किंवा पुरुषांच्यामध्ये एकच अंग दुखतं असं लक्षण सांगतात आणि त्यावेळेस त्यांचा जर नाकाची तपासणी केली तर एका बाजूलाच कोंब फक्त जो आहे तो मांसाचा वाढलेला असतो आणि त्याच्या विरुद्ध बाजूच्या नागपुडीमध्ये जर नस्याचा प्रकार आपण वापरला, प्रधमन नस्य असू दे किंवा तीक्ष्ण नस्य असेल, तर मग अंगातली जी मुंग्या येण्याची भावना आहे, जडपणाची भावना आहे ही कमी होते. अन्यथा त्यांना काय औषध द्यायचं असा प्रश्न पडत असतो. तर हा एक प्रकार जो आहे तो पाठीच्या मणक्याच्या हिशोबाने खूप महत्त्वाचा आहे. या सगळ्या बाबतीमध्ये एक गोष्ट पोटाच्या हिशोबाने सुद्धा आणि पाठीच्या मणक्याच्या हिशोबाने सुद्धा मला सांगावं वाटते आणि ते सांगून मी माझं हे व्याख्यान लांबलेलं थांबवतो की ह्यामध्ये कंजेनायटल ॲनॉमलीज बऱ्याच वेळा येतात. म्हणजे पाठीचा मणका आहे त्याच्यात हेमी वर्टिब्रा आहे किंवा बटरफ्लाय वर्टिब्रा आहे किंवा प्रोलॅप्स झालेला आहे, नंतर हाडं खूप झिजलेली आहेत, तर ते पुन्हा रिजनरेशन ऑफ टिश्यू शक्य आहे की नाही असं मनामध्ये प्रश्न येतो. तर मज्जातंतूंचा सुद्धा भाग जो आहे तो आयुर्वेदी औषधाने उत्तम पद्धतीने दुरुस्त करता येतो. त्यासाठी आयुर्वेदातली स्टेमसेल थेरपी जी आहे ना ती वापरणं गरजेचं आहे. हे काय फार वेगळं प्रकरण आहे असं नाही आहे. वनस्पतीचे रस, वनस्पतीचे अर्क वापरणं आणि वनस्पतींचा कल्क वापरणं हीच प्रक्रिया जी आहे ना, जी चरकाचार्यांनी सांगितलेली आहे पंचविध कशा आहे कल्पनाच्या हिशोबाने, ती बघणं गरजेचं आहे. आणि ते जर केलं गेलं तर ह्या लेवलवरती सुद्धा खूप चांगलं काम होतं. ह्याच्यामध्ये येणारे प्रमुख अडथळे जे आहेत ना ते मी तुम्हाला पहिल्यांदा मुद्दामून सांगतो की कोणत्याही ठिकाणी पू उत्पन्न झाला किंवा शोथ आला तर त्या ठिकाणी म्हणजे याला आपण इन्फेक्शन म्हणतो, ह्या गोष्टीमुळे त्या पेशींचं काम तिथल्या सेलचं जे आहे ते खराब व्हायला लागतं आणि त्या पेशी मारायला लागतात. त्या दुरुस्त करण्यासाठी ती गोष्ट दुरुस्त करायला लागते. दुसरं म्हणजे रक्तप्रवाह जो आहे तो कुठंतरी अडणं, संघ हे लक्षण असतं, तर त्यावेळेस तो संघ काढणारी औषधं द्यायला लागतात. तिसरं कारण जे आहे ते म्हणजे ब्लड फॉर्मेट, जो ज्या पद्धतीचा विशुद्ध रक्त पुरुष सांगितलेला आहे, तर रक्त चांगल्या पद्धतीने जर तयार केलं गेलं आणि रक्ताचं प्रसादन झालं तर ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने एन्हान्स करता येते. आणि चौथा जो महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण हे नेहमी विसरतो की मधुमेहासाठी औषध देत असताना खरं म्हणजे यकृतासाठी औषध वैद्य लोक जास्ती चांगल्या पद्धतीने देतात आणि मधुमेहाचा आजार कमी होण्यासाठी मदत होते. पण पॅनक्रियास किंवा आग्न्याशयाला ज्या गोष्टीचा तू आता हे काम कर म्हणून सांगणारे जो मज्जातंतूंचा प्रवाह आहे जो पाठीमातून येतो आहे ह्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही.
पाठीच्या मणक्याच्या आजाराच्या संदर्भाने जर पायामध्ये सिराज ग्रंथी असती तर मगाशी मी तिळाच्या तेलाचा प्रयोग तुम्हाला सांगितला, पण त्या व्यक्तीचा MRIचा रिपोर्ट जर काढून बघितला किंवा हाताने तपासून जरी बघितलं तर लंबोसॅक्रल रिजनमध्ये त्याला दुखत असतं आणि तिथं कुठेतरी विकृती असते आणि ह्या रक्तवाहिन्यांचे व्हॉल्व हलवण्याचं जे काम ते मज्जातंतू करतात ते बिघडलेलं असतं. तिथं आपण कधी काम करत नाही आणि तिथं आपलं यश किंवा अपयश जे आहे ना ते ठरत असतं. तर हा विचार जो आहे तो ह्या मज्जातंतूंच्या हिशोबाने करणं गरजेचं आहे. 5वा भाग जो असतो तो म्हणजे मन. एखाद्या माणसाने ठरवलं 4थ्या मजल्यावरती जाणे टाक खाली उडी, तर मनाचं एवढं त्याच्यावरती डॉमिनन्स असतो की तो ते काम करतो आणि आत्महत्या करतो. तर मनाचा विचार जो आहे तो त्या हिशोबाने करणं खूप गरजेचं आहे. संज्ञास्थापन त्याच्यासाठी उपयोग होतो. आणि विष हे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे जे अन्नातून बऱ्याच वेळेला आपल्या पोटामध्ये जात असतं किंवा वेगवेगळ्या प्रिझर्वेटिव्हमधनं जात असतं आणि त्याचा परिणाम किंवा आपल्या शरीराने ते उत्पन्न केलेलं असतं आणि तो नलिफाय करण्यासाठी आपल्याला आगध तंत्रातली औषधं वापरायला लागतात आणि ती विषाला विरोधी असल्याकारणानं सद्य फलदायी असे असतात. तर कोणताही आजार आढळल्यानंतर ह्या पद्धतीचा विचार जर केला गेला आणि जर वनस्पतींचा वापर केला गेला तर त्याचा परिणाम हा तिथली टिश्यू जी खराब झालेली आहे कोणतीही असू दे ती पुन्हा दुरुस्त होण्यासाठी आणि तो वर्टिब्राचा आकार जो अर्धवट आहे तो वाढण्यापर्यंत त्याची मजल जाते वर्ष 60पर्यंत. तर ही गोष्ट आश्चर्यकारक आहे आणि ह्याचा जेवढा आपण पाठपुरावा तरुण वैद्य करू तेवढं काही दिवसांनी आपल्याला असं नक्की यश यायला लागेल की आपल्या आयुर्वेदातली जी स्टेमसेल थेरपी जी आहे ते एक वेगळं चिकित्सेचं दालन आपल्याला उपलब्ध करून देऊ शकेल. रसायन अध्याय सांगितलेला आहे तिथं संपूर्ण शरीराचा कायाकल्प सांगितलेला आहे आणि तरी आयुर्वेदीय लोक असं म्हणतात किंवा ग्रंथकार म्हणतात की असाध्य विकाराची या तंत्रामध्ये ट्रीटमेंट सांगितलेली नाही आणि त्या वाक्याला आपण एवढे कवटाळून बसलेलो आहे की इतर गोष्टीवरती आपल्या डोळ्यावरती पटल किंवा पडळ आलेला आहे. तर हे काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आत्ता सांगितलेले विचार जे आहेत ते व्यवहारामध्ये राबवणं हे गरजेचं आहे. धन्यवाद. मला या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बोलायलेल्या. नमस्कार. किती ऐकावं किती ग्रहण करावं असा एक प्रश्न पडला. आपल्याला कोणाला जर त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर ती संधी आपल्याला उपलब्ध करून देण्यात येते. तर मला असं वाटतं की आंबेकर आपण आहात तिकडे, तर कोणाला जर प्रश्न विचारायचे असतील तर आपण एक हात वर करा, आपलं नाव सांगा, माईक आपल्याकडे येईल. येस, आंबेकर ह्या उभ्या राहिल्यात बघा. अरे प्रश्नच नाही, या ना. सर, हल्ली अर्ली प्युबर्टी होते मुलींना, त्यांना खूप ब्लिडिंग होतं. तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कसं त्याला हँडल करू शकतो? बरोबर. मनाचा प्रक्षोभ करतील अशा बऱ्याच गोष्टी हल्ली ज्या आहेत त्या बाहेर दिसत असतात की म्हणा लहान मुलगी असते आणि तिचे ड्रेस जे आहेत ते सुद्धा इतक्या विचित्र आणि विकृत पद्धतीने घातले जात असतात. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून वय जे आहे ते प्युबर्टीचं किंवा मेनाचं जे आहे ते अलीकडे यायला लागले. ब्रह्मपुराणात असं सांगितलेलं आहे की 6व्या वर्षी पिरियड्स यायला लागतील, 8व्या वर्षी लग्न होतील किंवा न होतील, 11व्या वर्षी मुलींना मुलं व्हायला लागतील आणि 16व्या वर्षी त्यांचं मरण यायला लागेल, असं ब्रह्मपुराणामध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे. इतका भयानक विचार जो आहे तो ऋषीमुनींनी सांगून ठेवलेला आहे. त्या आपत्यात असं जर असेल तर ही गोष्ट अशा पद्धतीने घडत जाणार आहे. ह्या गोष्टी अशा का होऊ नयेत, कपडे कसे घालावेत, इथून बरेच महत्त्वाचे नियम आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. स्त्रियांना आत्ता बऱ्याच वेळा 10 पैकी 7 मुलींना PCODचा त्रास दिसतो आणि ते होण्याचं कारण जे आहे ते पाळीची ऋतुचर्या जशी सांगितली तशी रजस्वला परिचर्या सांगितली, ती पाळली जात नाही. गर्भाशयातनं व्रणित असतं, उड्या मारणं, कसंही नाचणं बागणं चालेल असं, किंबहुना त्या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती तशाच दाखवतात. त्यांना वाटतं हे केलं म्हणजे किती सगळी ती बाई मुलगी जी आहे नाचू बागडू शकते. तर हे चुकीचं आहे. गर्भाशय व्रणित असल्याकारणे तिथं पुयोत्पत्ती व्हायला लागते आणि मग बीजग्रंथीचा रिदम जायला लागतो, रसधातू खराब होतो, ही जर गोष्ट वेगळीच. आणि ह्याच्याविषयी एक महत्त्वाचा जो भाग आहे तो इथं शेअर करणं गरजेचं आहे की वात्सायनाच्या कामसूत्रामध्ये किंवा आनंदगर्ग इत्यादी ग्रंथामध्ये पुरुषाची काम असणं आणि स्त्रियांच्या ह्याच्याविषयी एक वेगळं वर्णन आहे. समोर बसलेले सगळे जे आहे ते वैद्य आहे ते ह्या हिशोबाने थोडंसं नीतिमत्तेचं भान ठेवून बोलतो की स्त्रियांच्या शरीरामधली काम ही शक्ती वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली गेलेली आहे, तिच्या स्तनामध्ये, नितंबामध्ये, ओठामध्ये, जनेंद्रियामध्ये. पण पुरुषाच्या बाबतीत ती फक्त जनेंद्रियाच्या ठिकाणी आहे. तर एक्साइटमेंट हा जो भाग आहे तो पुरुषांना पटकन घडतो आणि म्हणून तरी स्त्रियांनी कपडे जपून वापरायला पाहिजेत. आम्हाला पाहिजे तशा पद्धतीने स्त्री स्वातंत्र्य ह्या हिशोबाने बघू नये. बॉडी फिजिओलॉजी आयुर्वेदाने काय सांगितलेली हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा मुलींसाठी जे काही उपचार करायचे आहेत ते पाळी जर सुरू झालेली असेल तर पहिल्यांदा रजस्वला परिचर्या ही घटना घडायला पाहिजे.
दुसरं अर्जुन क्षीरपाक जसा आपण वापरतो तसं अशोक क्षीरपाक नावाची एक घटना आहे, ती वापरली जायला पाहिजे. रसधातू हा रस जो आहे तो तयार होतो आमाशयामध्ये आणि त्याचा एक भाग जो आहे तो गर्भाशयाकडे येतो. असं जर असेल तर आमाशयातलं पचन चांगलं होणं हे गरजेचं आहे. त्यासाठी रसपाचक नावाचं जे औषध आहे विषमज्वराच्या संदर्भात चरकाचार्याने सांगितलेलं, कलिंग हा पटोलस्य पत्रमुकुट गृहिणी, हे वापरणं गरजेचं आहे की हा त्रास निश्चित आणि निश्चित कमी होऊ शकतो. पाळीचे 4 दिवस पूर्ण विश्रांती वगैरे जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ते करणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं. नॉर्मल मुलगी आणि ती पिरियड आलेली मुलगी ह्यांच्या डोक्यामध्ये जर आपण मोगऱ्याचा गजरा जर घातला तर त्या मुलीचा जिला पिरियड सुरू आहे 15 मिनिटात तो कोरपळून जातो आणि दुसऱ्या मुलीचा संध्याकाळपर्यंत टिकतो. म्हणजे काय प्रमाणामध्ये विषय शरीरातून बाहेर पडत असेल पहा. सर एक मिनिट सर, तुम्ही जे जर्सी गाईचं दुधाचं सांगितलं तर त्या दुधाचं वर्गीकरण कसं कुठल्या ग्रुपमध्ये करा? आता हे सस्तन प्राण्यातलं मादीचं दूध आहे तर स्पष्टच आहे, परंतु ते दूध जे आहे ते गाईच्या दुधाच्या ॲनॉलॉगस आहे की नाही तर निश्चित आहे. आणि त्या दुधाचं वर्गीकरण करून त्याचं कोणती तरी कॅलॉरिक व्हॅल्यू एवढी आहे वगैरे असं ठरवण्यापेक्षा त्या दुधात आपल्या शरीरावरती येणारा परिणाम जो आहे ना, ती गाय जर फिरत असेल, चरणवयी मधुविदंती असं म्हणतात, फिरणाऱ्याला मध मिळतो, तसं ती गाय होत नाही. म्हणजे जवळजवळ म्हशीसारखी ती दिसते किंवा जाड झालेली असते, तर तिला इंजेक्शन्स किंवा इतर काही